आणि यानंतर आता बोलूयात राजकीय बातम्यांकडे। बातमी अजित पवारांसंदर्भातली आहे। अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे। तर ते शरद पवारांच्या पक्षासह अनेक पर्यायांची चाचपणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आता राज्यसभा पोटनिवडणुकीमध्ये भुजबळांना किंवा त्यांच्या पुतण्याला संधी मिळावी अशी त्यांची इच्छा असल्याचंही समजतंय। गेल्या काही दिवसांपासून खरं तर भुजबळ हे महायुती विरोधात या ठिकाणी वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याच्या आरोपावरून वादात सापडलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांची त्यांनी जोरदार पाठराखण केली होती। आणि भुजबळ नाशिकमधून खरं तर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा इच्छुक होते, मात्र त्यांना तिकीट दिलं गेलं नाही आणि तेव्हापासूनच ते नाराज असल्याची सुद्धा चर्चा होती। आपण पाहिलं गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांनी सुद्धा त्यांची भेट घेतल्याचं बोललं जात होतं। मी त्याच्याबद्दल काही बोलू नाही शकत, कारण याच्यावर भुजबळ साहेबच चांगल्या प्रकारे सांगू शकतील की त्यांना पुन्हा स्वगृही परतायचं आहे का त्यांना तिथेच राहायचं आहे। परंतु तिकीट वाटपामध्ये जे नाशिकच्या बाबतीत झालं ते मला असं वाटतं भुजबळ साहेबांना थोडं लागलेलं दिसतं।